नमस्कार मित्रांनो, DIT चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या ह्या चॅनलमध्ये आपण दररोज नवीन माहितीचे व्हिडिओ टाकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण AI चॅटबॉट म्हणजे काय हे नक्की समजावून घेऊ। AI चॅटबॉट हा एक संगणकीय प्रोग्राम आहे आणि जो मानवाशी संवाद साधण्यास सक्षम असतो। चॅट म्हणजे संभाषण आणि बॉट म्हणजे रोबोट या शब्दांचे मिश्रण आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI वापरून हा चॅटबॉट नैसर्गिक भाषेतल्या संवादाचे अनुकरण करतो आणि वापरकर्त्यांचा म्हणजे कन्झ्युमरच्या प्रश्नांना किंवा अर्जांना बुद्धिमत्तेपणे उत्तर देतो। आता उदाहरणार्थ एखाद्या वेबसाईटवर किंवा ॲपवर AI चॅटबॉट तुमच्या प्रश्नाला लगेच समजून त्याची उत्तर देतो, ऑर्डर बुक करतो किंवा सेवा देतो किंवा माहिती पुरवतो। हे 24/7 ग्राहक सेवा करू शकतात आणि वापरकर्त्यांसाठी संवाद अधिक सोपा आणि जलद करतात। आता मी इथे स्क्रीनवर दाखवलेले आहे त्यामध्ये AI चॅटबॉटच्या 10 कंपनीज आहेत। त्यामध्ये नंबर 1ची कंपनी जी आहे ChatGPT, त्यानंतर 2 नंबरच्या कंपनीवर आहे ग्रॉक। हे ग्रॉक हे ॲप्लिकेशन माझ्याकडे इन्स्टॉल आहे आणि आपण त्याच्यावर डेमो वगैरे बघू। त्याचबरोबर परप्लेक्सिटी हे पण ॲप इथे जे मी दाखवलेलं आहे ते पण माझ्याकडे इन्स्टॉल आहे। आपण परप्लेक्सिटीवर यूजर चॅटबॉटला काही मेसेज देऊ आणि त्याच्यावरून आपण त्याचा रिस्पॉन्स बघू। जेमिनी हे ॲप गुगलचं डेव्हलप केलेलं आहे। क्लाउडेड, त्यानंतर परप्लेक्सिटी, मायक्रोसॉफ्ट कोपायलट, POE, मिस्ट्रल, मेटा ह्या सर्व ॲप्लिकेशन्स जे आहेत ते अमेरिकेत बनवलेले ॲप्लिकेशन्स आहेत। फक्त याच्यामध्ये डीपसीक जे आहे ते चायनीज ॲप्लिकेशन आहे। भारतामध्ये अजूनही एकही AIचा चॅटबॉट डेव्हलप झालेला नाही। असो, तर आपण AI चॅटबॉट कसा वापरला जातो याच्यावर आपण डिस्कशन करू। आता तुम्ही बघत असाल तर मी परप्लेक्सिटी चॅटबॉट ओपन केलेला आहे आणि तिथे मी आता माझा प्रश्न टाकतो। प्रश्न असा आहे की मला 3 दिवसांचा महाराष्ट्रामधला आयटनरी जो असतो तो आपल्याला 3 दिवसाची सेवा कशी मिळेल, कुठल्या कुठल्या जागेवर आपण जाऊ, कुठे कुठे राहू शकतो, त्याचा सर्वांचा इंग्लिशमध्ये त्याने रिस्पॉन्स दिला आणि त्याचबरोबर आता त्याने मराठीमध्ये पण मी त्याला कन्वर्ट करायला लावलं होतं, ते मराठीमध्ये पण दिले। तर तुम्ही बघू शकता इथे महाराष्ट्रासाठी 3 दिवसाची सहल योजना, तर मुंबई सिटी टूरमध्ये सर्व त्यांनी दिलेलं आहे। 1 दिवस, दुसऱ्या दिवशी कुठे जायचं, तिसऱ्या दिवशी परतीचा प्रवास असणार, तर ह्या सर्व गोष्टी त्याने आपल्याला परत दिलेल्या आहेत। आणि जर तुम्हाला हवे असेल फर्दर तर तुम्ही परत त्याच्यावर त्याला प्रॉम्प्ट म्हणतात, प्रॉम्प्टने तुम्ही परत दुसरा क्वेश्चन विचारू शकता। लाईक महाराष्ट्रामध्ये सहलीसाठी सर्वोत्तम गावे कोणती आहेत, तर त्याच्यावर ते तुम्हाला परत उत्तर देणार। तर हे एकदम अतिशय सोपं आणि सुलभ झालेलं आहे। तुम्हाला जास्तीत जास्त वेळ न घालवता या सर्व गोष्टी करायला मिळतात आणि त्याच्यावर तुम्ही त्याचा इन्फॉर्मेशनचा उपयोग करू शकता। धन्यवाद। न विसरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन शॉर्टमध्ये नवीन विषयासोबत।